कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून आज संध्याकाळी सत्तांतराचा नवा अध्याय सुरू होतोय। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर डी.के. शिवकुमार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री गणले जाणार आहेत। त्यांची संपत्ती किती आहे याबाबत या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। कर्नाटकचे लोकप्रिय असलेले डी.के. शिवकुमार यांनी 2023च्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रतिज्ञापत्र दाखल केलं। त्यामध्ये शिवकुमार आणि त्यांच्या कुटुंबियांची एकूण संपत्ती 1413 कोटी होती। विशेष म्हणजे 2018च्या निवडणुकीत त्यांची एकूण संपत्ती 840 कोटी होती। दरम्यान डी.के. शिवकुमार यांचे बंधू आणि माजी खासदार डी.के. सुरेश यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या आपल्या प्रतिज्ञापत्रात एकूण संपत्ती 593 कोटी असल्याचं जाहीर केलं। मागील 5 वर्षात शिवकुमार यांच्या संपत्तीत तब्बल 500 कोटींपेक्षा अधिक वाढ झाल्याचं दिसून येतंय। डी.के. शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक मानले जातात। 2023च्या विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती तब्बल 1413 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं होतं। यामध्ये स्थावर मालमत्ता, व्यावसायिक गुंतवणूक, कृषी, जमीन, आलिशान मालमत्ता आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणुकीचा समावेश आहे। त्यामुळेच कर्नाटक काँग्रेसमध्ये त्यांना केवळ राजकीयदृष्ट्या नाही तर आर्थिकदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली नेता मानलं जातं। राजकीय व्यवस्थापनासोबतच संसाधन उभारणी आणि संघटन सांभाळण्यामध्येही त्यांचा प्रभाव मानला जातो। मागील काही वर्षात डी.के. शिवकुमार यांच्यावर पदाचा गैरवापर आणि उत्पन्नाच्या स्रोतांच्या पलीकडे संपत्ती जमा केल्याचे अनेक आरोप झाले। जरी त्यांच्या विरोधात दाखल झालेले अनेक खटले न्यायालयाने रद्द केले असले तरी काही खटले अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहेत। दरम्यान विरोधकांचे गंभीर आरोप होत असले तरी कर्नाटकात काँग्रेस वाढवण्यात शिवकुमार यांचं योगदान पाहून काँग्रेस हायकमांडने त्यांच्यावर आता मुख्यमंत्री पदाची धुरा दिली। आता पुढील काळात त्यांच्या संपत्तीत वाढ झाल्यास विरोधकांना आयतं फलित मिळणार एवढं मात्र नक्की। तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा आणि लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका।